श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे शांतपूर्वक हा संदेश ऐक। माऊली म्हणते, बाळा कोण म्हणते की देव तुझ्या पाठीशी नाही? अरे बाळा, मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्यावर लक्ष ठेवून आहे। तू जे काही कार्य करत आहेस ते योग्य दिशेने पुढे जात आहे। बाळा विश्वासाने प्रत्येक पाऊल टाक आणि यशाला प्राप्त कर, कारण पुढील काळात तुला मोठा यश प्राप्त होणार आहे। हा संदेश आणि संकेत या संदेशातून मी तुला देण्यासाठी आलो आहे। तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आलो आहे। देवाने ते ठरवले आहे। बाळा सावकाश आणि शांततेने विचार कर। जेव्हा कठीण काळ होता त्याही वेळी मी तुझ्यासोबत राहून तुला मदतीचा हात दिला आहे। जेव्हा खूप काही कठीण वेळ होता तेव्हा देखील मी साथीला उभा होतो, त्यातून मार्गदर्शन करत होतो। आताही तसेच आहे। मी सतत तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे। बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे। माऊली म्हणतात, बाळा पुढील काही मिनिटे तू जर हा संदेश मन लावून ऐकला तर तुझ्या आयुष्यातील खूप आश्चर्याचा दिवस ठरेल। बाळा जे मागत आहे ते तुला इच्छेच्या रूपात प्राप्त होणार आहे। माझा आशीर्वाद आणि माझा दिव्य संदेश त्याच्यापर्यंत पोचत आहे आणि ते माझे प्रिय बाळ ऐकत आहे, ज्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांच्या विजयाची तारीख ठरवण्यात आले आहे। बाळा तुझा पुढील येणारा काळ खूप काही उमेदीने भरलेला आहे, तुझ्या आशा पूर्ण करणार आहे। तू आम्हाला माऊली रूपात पाहू इच्छितो, आमची सेवा करू इच्छितो, म्हणून आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे। बाळा निश्चिंत राहा, जेव्हाही जे कार्य मनात घेत आहेस त्यासाठी यशासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे। मोठा चमत्कार तुझ्या दिशेने घडणार आहे। देव म्हणतात, जर तू माझ्यावर विश्वास ठेवून ते कार्य करशील, तुझे पाऊल पुढे टाकशील तर तुला ते मोठे यश प्राप्त होताना कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही मर्यादा नाहीत। बाळा पुढे चालत राहा, कारण तुझ्या प्रत्येक पावलासोबत माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे। जर तुम्हीही माऊलीचा संदेश प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहात तर माऊलीच्या आशीर्वादांवर आणि माऊलीवर इतका श्रद्धा ठेवा की तुम्ही जे मागत आहात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल। आणि प्राप्त जेव्हा होईल तेव्हा माऊलीचे धन्यवाद करायला विसरू नका। माऊली तुमच्याकडे इतकं काही देऊ इच्छितात, त्यामुळे तुम्हाला मागायला काहीच राहणार नाही। तुम्हाला ती सुख समृद्धी ते आनंद क्षण पाहायचे आहे। मग तयार व्हा, सज्ज व्हा, कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माची फळ एकत्रित करून तुम्हाला आशीर्वादासह देव एक मोठा चमत्कार देऊ इच्छितात। जर तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद ते चमत्कार विश्वासासह प्राप्त करू इच्छितात तर माझ्या माऊलीवर संपूर्ण विश्वास आहे। माझी माऊली आहे, कल्याण करणार आहे, अशी प्रार्थना माऊलींना करा आणि मग बघा चमत्कार। स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी आजपर्यंत जे आशीर्वाद तुला प्राप्त नव्हते ते पुढील काळात प्राप्त होऊन तुझे जीवन उच्च स्तरावर पोचणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे। विश्वास ठेव की माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात घडायला लागतील, कारण मी हा संकेताचा आशीर्वाद तुला देत आहे। हे संकेत असे आहे की जे तू प्राप्त करून तुला आधीच कळेल की तुमच्या दिशेने कोणते चमत्कार घडणार आहे। बाळा जेव्हा तू विश्वासाने हा संपूर्ण संदेश ऐकशील तेव्हा माझा एक मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येताना तुला अनुभव येईल। बाळा हे 24 तास तुझ्यासाठी अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, कारण यात तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील। देव म्हणतात, ज्यांना कुणाला ते विरोधक त्रास देत होते आजपर्यंत त्यांच्या वारंवार चुका काढल्या जायच्या, त्यांच्या विरोधात कार्य केले जायचे, ते आता इथून पुढे होताना दिसणार नाहीत। बाळा कारण माझे कार्य सुरू झाले आहे।
जेव्हा देवाचे कार्य तुमच्या दिशेने सुरू होते तेव्हा तुमच्या विरोधात कितीही कोणीही वाईट करण्याचा प्रयत्न देखील केला तरी तो सफल होत नाही. असेच काही घडणार आहे बाळा. ज्यांनी तुझा विरोधाभास केला आहे, तुला खूप काही चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्याचे कोणतेही ध्येय पूर्ण होणार नाही. त्यासाठी मी नियोजन केले आहे. त्यांना आता तुझ्यापासून दूर व्हावे लागेल. देव तुमच्याकडून ते चुकीचे नाते, ते चुकीचे मित्र आणि ते चुकीचे लोक दूर करू इच्छितात, ज्यामुळे तुम्हाला नेहमीच त्रास होतो, यातना होतात आणि पश्चाताप देखील होतो. कारण अशा व्यक्तींना तुम्ही कितीही मान द्या, सन्मान द्या आणि कितीही त्यांना मूल्यवान माना, पण ते आहेत तर मातीमोलच. मग तुमच्या आयुष्यात त्याची जागा नको. देव म्हणतात बाळा, मी अशांना तुझ्यापासून दूर करू इच्छितो जे कधीही तुझ्या हितासाठी कार्य करत नाहीत, जे तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाही, जे तुझ्यात फक्त दोष आणि दोष शोधत असतात आणि तुझा विरोधाभास करत असतात. त्यामुळे त्यांना नेहमीसाठी तुझ्याकडून दूर नेऊ इच्छितो. ज्याच्या नात्याने आनंदाची प्राप्ती होत नाही, असे नाते ठेवूनही उपयोग नाही, असे मित्र ठेवूनही उपयोग नाही बाळा. जो कोणी तुमचा फक्त फायदा घेण्यासाठी, तुमच्याकडून कार्य करून घेण्यासाठी तुमच्याजवळ येतात आणि तुम्हाला कधी पाठ फिरवून जाऊ शकतात, अशाच्या मागे धावू नका. ते नाते असो, मित्र असो किंवा तुमचे खूप काही जवळचे असो, ते जर तुम्हाला मान सन्मान देत नसतील, तुम्हाला योग्य मानत नसतील, तुमचा नेहमीच विरोधात कार्य करत असतील तर तिथून दूर राहणे चांगले. माऊली म्हणतात बाळा, मला माहीत आहे की तू माझ्याकडे या क्षणाला काय मागत आहेत. तुला कुठलेही आशीर्वाद हवे आहेत. बाळा, धीर धर, संयम ठेव. तुझ्या दिशेने मी जे काही पाठवू इच्छितो ते तुला पुढील काळात प्राप्त होईल. तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी, तुला ते सर्व काही प्राप्त होण्यासाठी माझा आशीर्वाद पर्याप्त आहे. मी तुझा समर्थ देव आहे. तुला जे काही हवे आहे ते माझ्याजवळ आहे आणि मी तुला ते देईल, पण योग्य वेळ येऊ दे. बाळा, तू योग्य वेळी जेव्हा तू मनापासून देवाचा धावा करशील, काही चांगले कर्म करशील आणि ते आशीर्वाद मी तुला देईन. होय, विश्वासाने ऐक. जर तू या संदेशाला ऐकत आहे तर मी तुला सांगू इच्छितो की पुढील काळात तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही. असे आशीर्वाद, असे दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. माऊली देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे. तुम्ही माऊलीचा नाम जप करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राला जास्तीत जास्त वेळ द्या आणि आपल्या मुखातून जितका वेळ होईल तितके वेळ हा मंत्र ऐका किंवा म्हणत राहा. तुम्ही स्वतःला देवाच्या अगदी जवळ प्राप्त कराल. जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून देवाचे होण्याचा प्रयत्न करा, तेव्हा देवही तुम्हाला जवळ करतील, आनंदाने, प्रेमाने करतील आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. देवाजवळ अद्भुत शक्ती आहे, जे खूप बाळांनी अनुभवलेले आहे. जर तुम्ही देवाची दिव्य शक्ती अनुभवली असेल तर, जर तुमचे न होणारे कार्य त्या क्षणाला देखील झाले असेल तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. ज्या वेळेस तुम्ही संपूर्णपणे नकारात्मक झालेलं होता, त्या क्षणाला देवाने येऊन तुमची मदत केली आहे. जर तुम्ही हे अनुभव केलेले असतील तर, वय स्वामी, मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका. तुमचाही देवावर आणि देवाच्या अद्भुत विराट शक्तीवर विश्वास असेल तर, माऊली मी तुझे प्रिय बाळ आहे असे कमेंट करायला विसरू नका. आज जे काही तुमच्यासोबत घडत आहे हे तुमच्या कल्याणासाठी उत्तम आहे. ते सर्व काही देव तुम्हाला देत आहेत. देवाची इच्छा तुमच्यासाठी आनंद पाठवायचे आहे, चमत्कार द्यायचे आहे. ते सर्व काही आनंद, चमत्कार तुम्ही प्राप्त करावे यासाठी तुम्हाला फक्त देवाची भक्ती आणि श्रद्धेने नामस्मरण करायचे आहे. देवावर जर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर, होय स्वामी, मी तुम्ही पाठवलेले सर्व काही आशीर्वाद स्वीकार करतो. या संदेशामुळे जर तुमचा मनात देवाविषयी खूप काही आनंद आणि देवाजवळ तुम्ही स्वतः जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच पुढील काळात
प्राप्त होईल आणि देव तुम्हाला जे आशीर्वाद देत आहे ते तुमच्यासाठी योग्य. यावर विश्वास ठेवा. देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी कल्याणकारी आणि अद्भुत आहे. माऊली म्हणतात, बाळा घाबरू नकोस, येणारे आव्हाने तुमच्यासाठी खूप काही पाण्यात आहे, तेव्हा घाबरू नको. त्या आव्हानांना पार करण्याचे सामर्थ्य, धैर्य मी तुला प्रदान करणार आहे. ते बाळ मी तुला देणार आहे. बाळा पुढे चालत राहा, थांबू नकोस, कारण पुढील काही वळणावरच तुला माझे चमत्कार देखील प्राप्त होतील. त्या मार्गात तुला माझे देवदूत प्राप्त होतील आणि त्यांच्याकडून ते आशीर्वाद तू मिळव. बाळा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा माझे देवदूत तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन उभे राहतात. तुम्ही फक्त त्या वळणापर्यंत चालून जायचे आहे, म्हणजे प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न थांबवू नका. जे तुम्ही इच्छा करतात त्यासाठी कार्य करणे थांबवू नका. मग ते तुमचे नात्यातील प्रेम असो की समृद्धीसाठी असलेले प्रयत्न असो. बाळा तू एक प्रयत्न कर आणि देवाचे नाम जप कर. पुढे चालत राहा. जेव्हा तुमच्या दिशेने ते चमत्कार घडतील तेव्हा तुम्हाला सगळे पाहत राहतील. देव म्हणतात, बाळा तुझी बाजू राखण्यात ती सतत कार्य करत आहे. जेव्हा कोणी तुझ्या विरोधाभास करतो त्या क्षणाला मी तिथे उपस्थित राहून तुझी बाजू राखत असतो. तू देवाचा प्रिय बाळ आहेस. तू माऊलीचा प्रिय बाळ आहे. तुला मला खूप काही द्यायचे आहे. ते तुझ्यासाठी आहे आणि ते तुझे अधिकार देखील आहे. ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे, कारण तू माझ्याकडे काही काळापूर्वी त्या अधिकारासाठी प्रयत्न केला आहे. ज्यांनी कोणी तुझ्याकडून ते अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो काही काळातच निष्फळ ठरणार आहे, कारण आता ते स्वतःहून तुझ्याकडे येऊन तुझे अधिकार तुला प्रदान करणार आहेत. बाळा माझा न्याय आणि माझी दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे, विसरू नको. जेव्हा तुम्ही देवाचे दार ठोठावता तेव्हा विश्वास करा की काही क्षणात, काही काळात देवाचे द्वार तुमच्यासाठी उघडून देव तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहे. तेव्हा तुमचे ठोठावणे सुरू ठेवा. तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा देवाकडून करत आहात त्यासाठी जे तुम्हाला कर्म करायचे देवाने दिले आहे ते पूर्ण करा. मग तुम्हाला ते मोठे यश प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हे ध्यानी धरा. बाळांनो माझे कार्य निरंतर तुमच्या दिशेने सुरू आहे. बाळा तुझ्या शुभ कार्य सुरू होत आहे. आश्चर्यकारक आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. आज तुम्ही आनंदी आणि आश्चर्यकारक होणार आहात, कारण देवाचा एक मोठा चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या संधीची आजपर्यंत वाट पाहत होता, ती संधी तुझ्याकडे चालून येणार आहे. त्या संधीचे सोने कसे करायचे हे मी तुला विवेकबुद्धीने ठरवायचे शिकवतो. बाळा जेव्हा तू आपल्या मनातील आनंदासह ते कार्य करशील तेव्हा तू अधिक पुढे जाशील. प्रत्येक कार्यात आपला आनंद प्राप्त कर आणि पुढे जाण्यासाठी सज्ज हो. बाळा जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्य आनंदाने करता, मग ते कार्य छोटे असो किंवा मोठे, त्यात तुमच्या मनापासून तुम्ही आनंदी होत सुरू करा, कारण त्यातूनच तुम्हाला अधिक आणि अधिकच प्राप्त होईल. जो कोणी माझे प्रिय बाळ त्या आर्थिक उन्नतीसाठी माझ्याकडे खूप काही निवेदन करत आहे, खूप काही प्रार्थना करत आहे, त्याला मी सांगू इच्छितो की तुमच्या दिशेने एक आर्थिक चमत्कार पाठवण्यात आला आहे, जो तुम्हाला काही काळातच प्राप्त होईल. हा कालावधी जास्त नाही, अगदी अल्प आहे बाळा. तेव्हा धैर्य ठेव आणि निश्चिंत राहा. तुला असलेली काळजी मुक्त करण्याचा हा संदेश आणि हा संकेत मी देत आहे. जर तू लक्षपूर्वक ऐकशील तर चिंतामुक्त होशील. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर तुझं अधिक भरोसा आणि विश्वास होणार आहे, कारण तुझ्या दिशेने माझे चमत्कार होणार आहेत. तू जे काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितलं आहे त्यातील काही तुला आत्ताच प्राप्त होणार आहेत. तेव्हा काळजीमुक्त राहा. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा,
मी तुझ्यावर माझ्या आनंदाचा आणि प्रेमाचा वर्षाव करणारा हा संदेश देत आहे। या संदेशातून मी तुला सांगू इच्छितो की तू जे काही चिंता करत आहे ती चिंता करणे थांबव, कारण तू आज माझा मोठा आशीर्वाद प्राप्त करणार आहे। एक आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे। तुमचे जे नाते आहे ते देखील घट्ट होणार आहे। त्या नात्यातून तुम्हाला ते प्रेम देखील प्राप्त होणार आहे आणि तुमचे ते नात्यातील सुसंवाद देखील स्थापित होणार आहे। विश्वासाने एक पाऊल पुढे टाका, तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील। माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमची मदत करायला आज येथे उपस्थित आहे। जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश श्रद्धा भक्तीने आणि आनंदाने जिथे कुठे ऐकत आहे तिथली जागा पवित्र होईल, त्यांच्या मनातील ती इच्छा पूर्ण होईल। संपूर्ण ब्रह्मांडातील दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करायला तयार आहे। तुम्ही फक्त विश्वासाने पुढे चालत राहा। देवाचे अद्भुत लीला पाहण्यासाठी सज्ज व्हा, देवाचे चमत्कार पाहण्यासाठी पुढे या, कारण देव तुमच्यावर धन वर्षाव करणारे आशीर्वाद देऊ इच्छितात, कारण हे धन तुमच्या कार्यातून कर्मातून तुम्हाला अधिक करून चमत्कारासह पाठवण्यात येत आहे। देव म्हणतात, बाळा, तुझ्या सभोवताच्या सर्वांवर प्रेम आणि दया पसरवत राहा, कारण ती माझी इच्छा आहे की तू तुझा चांगुलपणा कायम नेहमीच ठेवावा। कारण जेव्हा जो कोणी तुझे नाते आहेत, जे कोणी तुझ्याहून मोठे आहेत, जे कोणी तुझ्याहून लहान आहेत, त्यांना सर्वांना तू आनंदी ठेवावे असे मी तुला आज्ञा करतो। बाळा, तुला आयुष्यातही कुठल्याही कमतरता भासणार नाही। जर तुला परमेश्वर देवाची शक्ती हवी आहे तर होयस, मला ती शक्ती हवी आहे। ती शक्ती अफाट आणि अविरत कार्य करणारी आहे। ती शक्ती निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे। ब्रह्मांडातील ती अद्भुत दिव्य शक्ती देवाची निर्मिती आहे। तेव्हा देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका। देव तुमच्यासाठी कल्याणकारी आणि अद्भुत आशीर्वाद देत आहेत। तुमच्या दिशेने तो चमत्कार होणार आहे। तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा आणि शांतपणे देवाला तुमचा काही वेळ द्या। नामस्मरण करा, ध्यान करा, चिंतन करा, सेवा करा। जेव्हा तुम्ही हे सर्व कराल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमचे मन अगदी शांत होईल आणि तुमच्या मनात जो सर्वात पहिले विचार येईल तोच तुमच्या समृद्धीसाठी आनंदकारक असेल। तुमची वाट देव तुम्हाला दाखवतील यावर विश्वास ठेवा। देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे। देव आज माऊली रूपात तुमच्या पुढे आले आहेत तुमचे कल्याण करण्यासाठी। तेव्हा देवाला तुमच्या कल्याणासाठी प्रार्थना करा। देव म्हणतात, मला तुमची मदत करायची आहे। तुम्ही जेव्हा प्रेमाने श्रद्धेने मला हाक माराल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित राहील, तुमची मदत करेल। तुम्ही कितीही अडचणीत असाल तरी मी तुम्हाला हात देईल आणि तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढेल। यावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवेल त्याला माझी दिव्य शक्ती कार्य करताना दिसून येईल। देव म्हणतात, मागील काही काळात तुम्ही जे काही संघर्ष केले आहात त्यातून बाहेर काढणारे मार्ग मी तुम्हाला दाखवत आहे। देव म्हणतात, बाळा, तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मी तुझ्यावर आनंदाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे। तुझा गुरु माऊली, तुझा स्वामी माऊली आज तुझ्या पुढे आला आहे। तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या माझ्यासमोर प्रकट कर आणि चांगले कर्म कर। बाळा, बघ, पुढील काही दिवसात तुझ्यासाठी माझा चमत्कार होणार आहे। विश्वासाने ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्याच्या स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करून त्यांच्यासाठी अफाट आनंदाचे क्षण यावे। त्याचे घरदार सुख समृद्धी वैभवाने परिपूर्ण हो। त्याच्या मुलाबाळांना सुख समृद्धीसह शिक्षण, आरोग्य, आनंदाची प्राप्ती हो। त्याच्या मनातील इच्छा पूर्ण हो। ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय शिवशंकर। नमामि शंकर। शिवशंकर शंभो।
जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो।